Good morning students. Today we are going to learn chapter number 14 banks and simple interest. बँक व सरळ व्याज. सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज. आता तुम्हाला या चित्रामध्ये एक ऑफिस दिसते. या ऑफिसमध्ये कोणकोणते काम केले जाते ह्याची आपण माहिती घेऊया. आता ऑफिस आहे म्हणजेच ही बँक आहे. इथे लिहिलेलं आहे बघा बँक. त्या बँकमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, वेगवेगळे भाग आहेत. आता इथे आहे सेव्हिंग डिपार्टमेंट आहे हे. त्याच्यानंतर करंट, FD असे वेगवेगळे पार्ट आहेत. आपण बँकेत जेव्हा जातो तेव्हा आपल्याला हे असं ऑफिस दिसते. ए बँक इज गव्हर्नमेंट रेकग्नाइज ऑर्गनायझेशन दॅट कॅरीज आउट ट्रान्झॅक्शन ऑफ मनी. बँक ही पैशाचे व्यवहार, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, व्यवहार करणारी सरकारमान्य संस्था आहे. It is financial organization. Finance relates to money. फायनान्शियल ऑर्गनायझेशन म्हणजेच काय, वित्तीय संस्था आहे. वित्त म्हणजे पैसा, म्हणजेच बँक ही पैशाची व्यवहार करणारी सरकारमान्य संस्था आहे. वी नीड टू बी prudent in spending the money we earn. वी सेव्ह मनी फॉर यूज इन फ्युचर. म्हणजे आपण जो पैसा मिळवतो तो काळजीपूर्वक खर्च करायला हवा. मग भविष्यातील गरजेसाठी आपण या पैशाची काय करतो, सेविंग करतो, बचत करतो. आवर सेविंग आर मीन टू मीट एक्सपेन्सेस ऑन. आता कशासाठी सेविंग करतो, एज्युकेशन, बिल्डिंग अ हाऊस, मेडिकल ट्रीटमेंट, ऑन आवर ऑक्युपेशन सच ॲज फॉर यूजिंग इम्प्रूव्ह मेथड्स ऑफ ॲग्रिकल्चर. म्हणजेच आपण भविष्यातील गरजेसाठी आपण पैशाची मदत करतो. ही बचत शिक्षण, घर बांधकाम, वैद्यकीय खर्च, व्यवसाय, शेती सुधारणा इत्यादींसाठी करायची असते. An amount kept in a bank remains safe and also grow over the year. मग बँकेत ठेवलेली जी रक्कम असते ती सुरक्षित राहते व ती काळानुसार काय होते, तिच्यात वाढ होत जाते. तर तुम्ही कधी बँकेत गेलेला असाल तर तुम्हाला हे डिपार्टमेंट माहिती आहे की खातं खोलायचं असेल किंवा आपल्याला एखादी रक्कम काढायची असेल, आपल्याकडची रक्कम भरायची असेल तर त्याचे वेगवेगळे भाग असतात त्या ऑफिसमध्ये. मग आपण आता बघणार आहोत फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय, आर्थिक व्यवहार. मग बँक जी आहे ती फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करते. तर कोणाकोणाला करते हे चित्रामध्ये तुम्हाला दिसते. इथे आहे स्टुडंट, फार्मर, वुमन सेव्हिंग ग्रुप्स म्हणजेच काय, महिला बचत गट. फार्मर म्हणजे शेतकरी, स्टुडंट म्हणजे विद्यार्थी, इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे उद्योजक, प्रोफेशनल्स म्हणजे व्यावसायिक आणि ट्रेडर्स और बिझनेसमॅन म्हणजे व्यापारी. मग हे काय करतायत तर ट्रान्झॅक्शन करतायत. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आर्थिक व्यवहार करतायत. कुणाजवळ, बँकेजवळ. म्हणजे पैशाची काय करतात, देवाणघेवाण करतात. म्हणून हे ॲरोज दिलेले आहेत. इन द अबाव पिक्चर हू आर द पीपल शो टू द युजिंग बँक सर्व्हिस. वरील चित्रात कोणकोणत्या व्यक्ती बँकेशी व्यवहार करताना दाखवल्या आहेत. फार्मर आहे, स्टुडंट आहे, ट्रेडर्स और बिझनेसमॅन आहे, इंडस्ट्रियलिस्ट और प्रोफेशनल्स आहे आणि वुमन्स सेव्हिंग ग्रुप्स आहे. व्हॉट डज द सिम्बॉल ऑन द बॅग इन द सेंटर स्टुडंट फॉर. मधोमध दाखवलेल्या थैलीवरील, म्हणजे इथे बॅग दाखवले त्याच्यावरचं हे चिन्ह कशाचं आहे तर रुपीज. करेक्ट, आपण हे अगोदर शिकलेलो आहोत. व्हॉट डू द ॲरोज इन द अबाव पिक्चर टेल यू. वरील चित्रांतील बाणांमुळे काय समजते तर हे जे आहेत व्यक्ती त्या काय करतात, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करतात, आर्थिक व्यवहार करतात बँकेजवळ. बँक अकाउंट म्हणजेच काय, बँकेतील खाते. आता आपल्याला जेव्हा आपण बँकेत जातो तेव्हा आपल्याला आपल्या नावाचं खातं खोलायचं असेल तर बँकेचे व्यवहार करण्यासाठी बँकेत खाते उघडायचे लागते. मग त्याच्यासाठी कशाची गरज भासते तर त्यांनी इथे दिलेलं आहे, टू यूज बँकिंग सर्व्हिस वन हॅज टू ओपन अन अकाउंट इन अ बँक. म्हणजे बँकेचे व्यवहार करण्यासाठी बँकेत खाते उघडायचे असेल, वी नीड द फॉलोइंग डॉक्युमेंट्स और पेपर्स टू ओपन अ न्यू बँक. म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी काही कागदपत्रांची, डॉक्युमेंट्स म्हणजे काय, कागदपत्र त्यांची गरज असते. मग प्रूफ ऑफ रेसिडन्स म्हणजेच काय, पत्त्यासंदर्भात पुरावा. रेशन कार्ड, मग आपलं रेशन कार्ड असेल. इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजेच लाईट बिल. टेलिफोन बिल म्हणजेच टेलिफोनचे येणारे बिल. डोमासिल सर्टिफिकेट म्हणजेच काय, रहिवासी दाखला. आयडेंटिटी कार्ड म्हणजे ओळखपत्र. प्रूफ ऑफ आयडेंटिटी
ओळखीचा पुरावा. मग त्याच्यामध्ये काय काय येते, तर आधार कार्ड येते, वोटर्स आयडेंटिटी कार्ड येते, म्हणजेच काय मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड येते, पासपोर्ट और एनी अदर्स प्रूफ सजेस्ट बाय द बँक. म्हणजे ह्या बँक अकाउंट काढण्यासाठी आपल्याला ह्या डॉक्युमेंट्सची काय असते, गरज असते. बँक गिव ॲन इंटरेस्ट ऑफ 4% to 6% ऑन द मनी इन द सेविंग अकाउंट. म्हणजे काय, बचत खात्यामध्ये असलेल्या रकमेवर बँक 4% to 6% व्याज देतात. 4% ते 6% व्याज देतात. बचत खात्यावर व्यवहार करण्यासाठी म्हणजे द अकाउंट गेट फॅसिलिटीज. मग त्याच्यासाठी फॅसिलिटीज ते देतात, लाईक अ पासबुक, चेकबुक, ATM कार्ड, मोबाईल बँकिंग, SMS बँकिंग, इंटरनेट बँकिंग टू ऑपरेट द अकाउंट. मग बचत खात्यावर व्यवहार करण्यासाठी आपल्याला काय मिळते, पासबुक मिळते, त्याच्यानंतर चेकबुक मिळते, SMS बँकिंग मिळते, मोबाईल बँकिंग मिळते, इंटरनेट बँकिंग मिळते, ATM कार्ड मिळते. मग हे आपल्याला कशासाठी, तर आपण त्या खातेदारास त्या खात्यावर व्यवहार करण्यासाठी आपल्याला हे फॅसिलिटीज मिळतात. वी हॅव टू फिल इन सर्टन प्रिंटेड स्लिप टू डिपॉझिट मनी इन ॲन अकाउंट और टू विथड्रॉ इट. म्हणजेच काय, तर बँकेत पैसे भरण्याकरता तसेच बँकेतून पैसे काढण्याकरता विशिष्ट छापील नमुन्यात फॉर्म भरावा लागतो. मग जेव्हा आपण बँकेत जातो तेव्हा आपण एक स्लिप भरतो. मग त्याच्यामध्ये जर पैसे काढायचे असेल तर त्याची स्लिप भरतो, आणि पैसे जर भरायचे असतील, डिपॉझिट असेल किंवा विड्रॉ करायचे असतील तर आपण ती एक स्लिप भरतो. प्रत्येक बँकेचा फॉर्म कसा असतो, वेगळा असतो. तरीही त्यात आपल्याला भरायची माहिती कशी असते, सारखीच असते. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये जी माहिती भरायची असते ती आपण भरतो. टू गेट मोर इंटरेस्ट वी हॅव टू कीप अ फिक्स अमाऊंट इन अ बँक फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम. म्हणजेच काय, अधिक कालावधीसाठी ठेवल्यावर जास्त व्याज मिळवण्यासाठी आपल्याला वी कॅन अवेलेबल फॅसिलिटीज. मग आपल्याला फॅसिलिटीज आहे, लाईक फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट म्हणजेच काय, की मुदत बंद ठेव, फिक्स याच्यात आपल्याला पैसे ठेवता येतात. और रिक्युरिंग डिपॉझिट म्हणजेच RD म्हणजेच आवर्ती ठेव. अशा आपल्याला या फॅसिलिटीज बँकेने दिलेल्या आहेत. मग कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट, व्याज आकारणी. मग याच्यामध्ये काय येतं, तर अकाउंट होल्डर ऑफ अ बँक आर पेड सम अमाऊंट्स फॉर कीपिंग देअर मनी इन द बँक. बँक ठेवीदारांना बँकेत पैसे ठेवल्याबद्दल काही रक्कम मोबदला म्हणून देते. ऑन द अदर हँड, पीपल हू बोरो फ्रॉम अ बँक आर चार्ज अन अमाऊंट फॉर द यूज ऑफ मनी लोन म्हणजेच काय, कर्ज टू देम. सच अमाऊंट्स आर कॉल्ड इंटरेस्ट म्हणजे व्याज. म्हणजेच कर्जदारांना पैसे वापरला दिल्याबद्दल बँक त्यांच्याकडून मोबदला म्हणून काही रक्कम घेते. मग त्या रकमेला काय म्हणतात, व्याज असे म्हणतात. द मनी डिपॉझिटेड इन द बँक और द मनी लेंट बाय अ बँक टू बोरोअर इज कॉल्ड द प्रिन्सिपल. मग अशा रकमेला व्याज म्हणतात. इंटरेस्ट म्हणजेच व्याज. बँकेत ठेवल्या किंवा बँकेकडून कर्जदारा दिलेल्या रकमेला प्रिन्सिपल म्हणतात, म्हणजेच मुद्दल असे म्हणतात. व्हेन कॅल्क्युलेटिंग इंटरेस्ट ऑन अ डिपॉझिट ऑर अ लोन, द रेट ऑफ इंटरेस्ट इज गिवन फॉर एव्हरी 100 रुपीज. ठेवीवर किंवा कर्जावर व्याज आकारात त्याचा दर हा प्रत्येक 100 रुपयांवर दिला जातो. म्हणजे 100 रुपीजवर व्याजाचा दर दिला जातो. दॅट रेट ऑफ इंटरेस्ट इज फॉर अ गिवन पिरियड ऑफ ए टाईम. मग त्याच्यासाठी काही काळ असतो त्याने सांगितलेला. मग अ रेट ऑफ इंटरेस्ट पर सेंट पर ॲनम म्हणजेच काय, तर ते व्याजाचा दर पर सेंट पर ॲनम म्हणजे दर साल, दर शेकडा याचा अर्थ आहे. तो प्रत्येक वर्षासाठी दर 100 रुपयांसाठी त्याचे दर असतात. मग ते कसं लिहिणार, रिटर्न ॲज पर सेंट पर ॲनम रिटर्न ॲज PCPA gives the amount of interest due to on every 100 rupees for a period of 1 year. म्हणजे मुदत 1 इयरची काय असते, पिरियड असतो, मुदत असते, दॅट इज ॲन्युअली. प्रत्येक वर्षासाठी मुद्दल ज्या कालावधीत वापरले जाते त्या कालावधीला मुदत असे म्हणतात, पिरियड ऑफ द इयर. आता आहे सिम्पल इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्ट म्हणजेच काय, सरळ व्याज. इन धिस क्लास वी शॅल लर्न ओनली अबाउट द इंटरेस्ट चार्ज फॉर 1 इयर. म्हणजेच काय, या इयत्तेत आपण फक्त 1 वर्षासाठी आकारल्या जाणाऱ्या व्याजाचा विचार करणार आहोत. धिस इज सिम्पल इंटरेस्ट. हेच काय झाले, आपले सरळ व्याज आहे. द इंटरेस्ट चार्ज फॉर
longer period of time can often buy quite complicated. That rate is different from the simple interest. म्हणजेच काय, अधिक काळासाठी व्याजाची आकारणी अनेकदा जास्त गुंतागुंतीची असते. ती सिम्पल इंटरेस्टपेक्षा म्हणजे सरळ व्याजापेक्षाही वेगळी असते. तर आज आपण कोणता अभ्यास केलेला आहे? बँकमध्ये असणारे पार्ट्स. बँक ऑफिसमध्ये आपण कोणकोणते डिपार्टमेंट बघतो, कोणकोणते अकाउंट आहे, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आपण कोणाकोणासोबत करतो. त्याच्यानंतर बँक अकाउंट आपल्याला ओपन करायचं असेल तर त्यासाठी कुठल्या डॉक्युमेंट्सची गरज असते. बँक आपल्याला कोणकोणत्या फॅसिलिटीज देतात. आपल्याला पैसे ठेवण्यासाठी किंवा आपल्याला जास्त कालावधीसाठी जर ठेवायचे असेल तर व्याज मिळण्यासाठी कोणकोणत्या फॅसिलिटीज आहेत हे सुद्धा आपण याच्यातनं शिकलेलो आहोत. व्याज आकारणी कशी असते, व्याज, मुद्दल, दर साल, दर शेकडा दराला आपल्याला किती व्याज मिळू शकतं, त्याला मुदत किती असते, हे आपण आज या लेसनमध्ये शिकलेलो आहोत. सिम्पल इंटरेस्ट, सरळ व्याज आपण या इथं फक्त व्याजाचा विचार करणार आहोत. अधिक काळासाठी व्याजाची आकारणी अनेकदा जास्त गुंतागुंतीची असते. हे सुद्धा आपल्याला सरळ व्याजपेक्षाही ती वेगळी असते. तर आपण हा जो अभ्यास केलेला आहे तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये त्याचे